नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आपल्या शेतकरी मित्राची गव्हाची पेरणी 18 नोव्हेंबर 2025 ची मित्रांनो. आज 29/1/2026 म्हणजे आज 72 दिवस प्लॉटला झालेले मित्रांनो. 71 किंवा 72. तर मित्रांनो, ह्या गावाला आपण लेवसिंगची बीज प्रक्रिया करून गव्हाची पेरणी केली होती. तो व्हिडिओ सुद्धा आपण तुम्हाला टाकला होता की तुम्ही सुद्धा लेवसिंगची 100 ml गावाला बीज प्रक्रिया करून पेरणी करा. ज्या ज्या शेतकरी मित्रांनी केली मित्रांनो, आता आपल्या यावर विश्वास ठेवून 100 शेतकरी मित्रांनी गावावरती आमच्या गावात स्वतःच्या माझ्या लेवसिंगची बीज प्रक्रिया केली. आणि ज्या ज्या शेतकरी मित्रांनी लेवसिंगची बीज प्रक्रिया केली मित्रांनो, त्यांचा असा एकदम जबरदस्त प्लॉट आणि एकदम अफलातून प्लॉट आलेला आहे मित्रांनो. आता हा प्लॉट बघू शकता तुम्ही. 70 दिवसामध्ये पूर्ण प्लॉट असा ग्रीन आहे मित्रांनो. आणि एवढं आबळ येऊन सुद्धा प्लॉटवरती कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव नाही मित्रांनो. आणि आपण मध्ये सेकंड डोस जे विऱ्याला झिंक सल्फेट टाकायचं 10 किलो, ते बी व्हिडिओ बनवला होता. ज्या ज्या शेतकरी मित्रांनी झिंक सल्फेट वापरलं त्यांचा सुद्धा गहू खूप आपला होता मित्रांनो. आता मित्रांनो, आबळ येऊ राहिलो खूप आणि गव्हाची शेवटची फवारणी करायची आपल्याला. शेवटची फवारणी करीत असताना आपल्याला आवरेज आणि गव्हाच्या वांबीची साईज आणि जाडी वाढवायची. त्यासाठी आपल्याला मित्रांनो आपण 05234 वापरणार. 05234 वापरताना 1 लिटर पाण्याला 3 ग्रॅम घ्यायचे, म्हणजे 20 लिटरच्या पंपाला 60 ग्रॅम. आणि त्यामध्ये बुरशीनाशकाचा वापर करायचा मित्रांनो. बुरशीनाशक म्हणजे टिल्ट वापरायचे. टिल्ट मध्ये प्रोपेनोकोनोझोल 25% ईसा आंतरपावी बुरशीनाशक घटक मित्रांनो. म्हणजे ज्या गावामध्ये आपले असे पिवळे तांबेरासारखी अशी खोडाची पानं झाली किंवा तांबेरा डायरेक्ट पॅन्टीला लागू राहिला, त्याचा 100% निदान होणार आहे मित्रांनो. टिल्ट हे बुरशीनाशक अतिशय स्वस्त आहे मित्रांनो. टिल्ट हे 1 लिटर पाण्याला 1 ml वापरायचं. त्यामध्ये मित्रांनो, कीटकनाशक मारित असताना आपल्याला कीटकनाशक हे रोगरच वापरायचे. रोगर हे 1 लिटर पाण्याला 2 ml वापरायचे. अतिशय छान असे रोगरचे रिझल्ट आहे मित्रांनो. हिरवा मावा, काळा मावा, चिकट मावा सगळे जाणार आहे. आणि त्यामध्ये मित्रांनो आपण पीजीआरचा वापर करणार आहे परत एकदा लिओसिनचा. त्या लिओसिन वापरताना आपल्याला 1 लिटर पाण्याला 1 ml वापरायचे मित्रांनो. लिओसिन मध्ये क्लोरोमेक क्लोराईड 50% SL हा पीजीआरचा घटक आहे ना. पीजीआर मध्ये अतिशय सुंदर असं पीजीआरचं प्रोडक्ट आहे मित्रांनो. छान असे रिझल्ट येणार आहे. 05234 असल्यामुळे प्लॉट आपला अजून ग्रीनरी वाढणार आहे. जबरदस्त रिझल्ट येणार आहे. आणि ऊन जरी कमी असलं तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया अजून वाढणार आहे. कोंबी हे एकदम मोठ्या प्रमाणात भरणार आहे. आणि आपला अवरेज निश्चित 2-3 क्विंटलने आज सुद्धा ही फवारणी केल्यानंतर वाढणार आहे. तुम्ही सुद्धा ही फवारणी करून तुमचं गावाचं अवरेज हे निश्चित वाढायचंय. आणि आपला गहू हा तांबेरा मुक्त करायचा आहे.